नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं फार्माशक्ती चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुम्हाला आज एक व्हिडिओ आहे आपला कुटाराचा. एका मित्रानं कमेंट करून सांगितलेलं आहे बा, वर्षभर जर हरभरा जर कुटार जर चाललं म्हशीले तर काय होईल बा? तर तुम्ही मला सांगा, वर्षभर जर वरण जर खाल्लं तर काय होईल? तुम्हाला हाकूनच लागेल ना. तर मी काय म्हणतो, तसे काही धंदे करू नका. वर्षभर तुम्ही एकच जर कुटार जर खाऊ घातलं तर ती आहे का नाही दूध कमी दे. ते दुसरं काही आपला घाटा होणार नाही. दूध कमी दे तू इकडे. हरभराचं कुटार आहे का नाही, तुम्ही आहे का नाही कुट्टी जे तुम्ही जे कुट्टी टाकता, गवंडा टाकता, जे गव्हाचा गवंडा राहते, गव्हाचं कुटर राहते, तर तुम्ही आहे का नाही कुट्टी नाही टाका, काहीच नका टाकू. तुम्ही कोणचंच कुटार नका टाकू, फक्त गवंडा टाका गव्हाचा आणि त्याच्यानंतर आहे का नाही चांगलं एखादं टोपलं घ्या आणि 2-2 किलो आहे का नाही, 2 किलो नाही तर 1 किलो तुम्ही त्या खाणं गवंडा जे खाणं झाला, त्या गवंड्यातनी ढेप असली पाहिजे. त्या गवंड्यात ढेप असली पाहिजे. हे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं, मी हरभऱ्याचं कुटर भरलेलं आहे. त्या गवंड्याची ढेप असली, ते ढेप खाल्ल्याच्या नंतर ढेप गवंडाचे खायच्या नंतर आहे का नाही, तुम्ही आहे का नाही एक-एक टोपला आहे का नाही, या पुडराचा तुम्ही त्या याला टाका. तर त्याच्यानंतर आहे का नाही अ, एवढ्या जोरशी पाणी पिते म्हैस, पाणी जे पितेच पिते आणि एवढं दूध देते चांगलं, लय दूध. तुमच्याकडे जर जास्त जर कुटार असेल हरभऱ्याचं, तुम्ही आहे का नाही वापर करा हरभऱ्याचं कुटार. हरभरा कुटार एक नंबर आहे दुधासाठी. पण तुम्ही आहे का नाही निरागस तेच हरभऱ्याचं कुटार खाऊ घातलं तर ते आहे का नाही झूम पडते त्याच्या पोटाला बिमारी बी होऊ शकते टाइम पडला तर. काऊन की लय पॉवरफुल कुठार असते ते हरभऱ्याचं. तुम्ही आहे का नाही गवंडा खाऊच घाला. गवंडा आहे का नाही हलका असते पण चांगला असते शरीरासाठी त्या म्हशीच्या. गवंडा पाहिजेच तरी काऊन की आहे का नाही तुम्हाला जर प्रॉफिट जर याच्यात उरवायचं असेल व्यवसायामध्ये तर गवंडा वापराच लागेल. प्रत्येक तुम्ही फॉर्मवर डेअरी फार्मवर जा. गवंडा राहील तिथं पडून सगळ्यात जास्त गवंडाच राहते. काऊन की कमी याच्यातून जास्त ते हे देते ना आपल्याला फायदा देते ना गवंडा आणि हे हरभराच कुठं राही आणि महाग राहते. तर तुमच्याकडे शेत असेल 5-6 म्हणजे 10 एकर तर तुम्ही 10 एकरात जर हरभरा टाकत असाल भरपूर निघून जाते हरभऱ्याचं कुठार. तर तुम्ही जर ते मी तुमच्याकडे 2 म्हशी असेल आणि निरात जर तेच कुठार टाकत असेल तर तुमच्या एखादी दूध जास्त दूध तर देतेच ते, पण ते म्हशीला लय त्रास होते पोटातनी. काऊन की हिटच एवढं राहते जे लय हिट राहते. तर तुम्हाला आहे का नाही 2 घंटेच्या घंटे पाणी पाजावं लागते. मग जर तुम्हाला जर हरभऱ्याचं जर कुटार खाऊ घातलं तर. तर तुम्ही तसे काही धंदे करू नका. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जे क हरभऱ्याचं हे आपलं कुट्टी जे राहते आपला गव्हाचा गवंडा राहते. ते गव्हाचा गवंडा टाकल्याच्या नंतर आहे का नाही तुम्ही आहे का नाही 1-1 टोपलं 2-2 तुमच्याकडे जास्त असेल तर 2 टोपले टाका. ते पण तुम्ही आहे का नाही निव्वळ नका टाकू. त्याच्यात पहिले आहे का नाही तुम्ही गव्हाचा गवंडा टाका आणि त्याच्यानंतर आहे का 2 टोपले तुम्ही त्याला मांडा. त्याच्यानंतर तुम्ही आहे का नाही त्याला 2 तासाच्या नंतर 3 तासाच्या नंतर पाणी पाजा. पाणी पाजल्यानंतर एवढं ते आहे का नाही लयच त्याचं तुम्ही पाणी एवढं फिकीचे पाणी. एक नंबर पॉवरफुल काम आहे ते दूध देण्यासाठी. तुम्ही आहे की नाही जास्त डेप बिन मारले चालत नाही. पण हे हो याचं हे जर हरभऱ्याचं कुटार मारलं ना तर लयच चांगलं दूध देते. तर बस असेच आपले व्हिडिओ राहते या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला जर चांगला वाटला असेल व्हिडिओ तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा काही ना काही. तर तू काही जर चुकलं असेल तर मला कमेंट करून सांगू शकता तुम्ही. मी ते कमेंट पाहून मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ बनवतो. नमस्कार. जय महाराष्ट्र.